आजच्या वेगवान जगात वजन कमी करणे हे एक लोकप्रिय उद्दिष्ट आहे, ज्यामुळे विविध आहार आणि वर्कआउट पद्धती येतात. शाश्वत वजन कमी करण्यासाठी आयुर्वेद ही एक सर्वांगीण आणि वेळ चाचणी पद्धत आहे, जी शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलनावर जोर देते. आयुर्वेद वजन वाढवणे हे शरीरातील दोष, वात, पित्त आणि कफ यांच्यात असंतुलन मानते, जे शारीरिक आणि मानसिक कार्ये नियंत्रित करतात. जास्त कफ दोष, जडपणा आणि आळशीपणा द्वारे वैशिष्ट्यीकृत बहुतेकदा वजन वाढण्याशी संबंधित असतो. आता बघा, निरोगी वजन कमी होणे समजून घ्या. आयुर्वेद हा वजन कमी करण्याचा एक अनोखा दृष्टिकोन आहे, जो केवळ किलोग्रॅम वजन मोजण्याऐवजी सर्वांगीण आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो. हे व्यक्तींना वजन वाढवण्याची मूळ कारणे दूर करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित करते. पाण्याच्या वजनामुळे सुरुवातीला वजन कमी करणे सोपे वाटत असले तरी कालांतराने ते अवघड होते. एका महिन्यात 5 ते 6 किलो वजन कसे कमी करावे याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते, परंतु अल्पमुदतीच्या परिणामापेक्षा दीर्घकाली आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. पंचकर्म एक डिटॉक्सिफाइंग आणि टवटवीत प्रथा शरीरातील असंतुलन आणि विषारी पदार्थांच्या मूळ कारणांना संबोधित करून वजन व्यवस्थापनास समर्थन देते. हा दृष्टिकोन व्यक्तींना शाश्वत वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी, अधिक संतुलित जीवन जगण्यासाठी सक्षम बनवतो. आता बघा, वजन व्यवस्थापनात पंचकर्माची भूमिका. पंचकर्म ही आयुर्वेदिक वेट मॅनेजमेंट थेरपी आहे, ज्यामध्ये डिटॉक्स प्रक्रियेचा समावेश होतो. वामन म्हणजे उपचारात्मक उलट्या, विरेचन म्हणजे शुद्धीकरण आणि बस्ती म्हणजे एनिमा. वामन हे कफदोष प्राबल्य असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे आणि जास्त श्लेष्मा जमा होते, वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते आणि श्वसन आरोग्य सुधारते. विरेचन पचनसंस्थेचे शुद्धीकरण आणि अतिरिक्त पित्त आणि विषारी पदार्थ काढून टाकणे, चयापचय सुधारणे आणि वजन कमी करणे यावर लक्ष केंद्रित करते. बस्ती थेरपी हर्बल एनिमाचा वापर कोलन शुद्ध करण्यासाठी, दोष संतुलित करण्यासाठी आणि शरीराला पुनरुज्जीवित करण्यासाठी नैसर्गिक आणि शाश्वत वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. आता बघा, आयुर्वेदिक कड हे वजन कमी करण्यास कशी मदत करते, चला बघू. आयुर्वेदिक कड हे एक पारंपरिक हर्बल मिश्रण वजन कमी करण्यासह त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते आणि ते पाण्यात औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे मिश्रण उकळून तयार केले जाते. आयुर्वेदात अनेक प्रकारचे हर्बल डेकोक्शन आणि ओतणे नमूद केले आहे. त्यापैकी एक सर्वात सामान्य म्हणजे CCF चहा किंवा सुधारित चयापचय आणि पचनासाठी धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप. ते तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात समाविष्ट करण्याचा विचार करा. हे हर्बल ओतणे तयार करण्यासाठी येथे एक सोपी कृती आहे. साहित्य: 1 टीस्पून कोथिंबीर, 1 NUMX चमचे जिरे, 1 चमचे बडीशेप, 1 NUMX कप पाणी. सूचना: एका लहान सॉसपॅनमध्ये धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप पाण्यामध्ये एकत्र करा. मिश्रण मंद उकळी आणेपर्यंत त्याला शिजवा. नंतर उष्णता कमी करा आणि 3 ते 5 मिनिटे उकळवा. गॅसवरून काढा आणि कपामध्ये गाळण्यापूर्वी काढा थोडासा थंड होऊन द्यायचा. तुमच्या धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप काढ्याचा उबदार किंवा खोलीच्या तापमानावर आनंद घ्या. चयापचय आणि पचन सुधारण्यात कडाची भूमिका. पारंपरिक आयुर्वेदिक कड किंवा धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप बियाणे बनवलेल्या हर्बल चहासह एकत्रित केल्यावर त्यांचे उपचारात्मक प्रभाव वाढतात. चयापचय आणि पचन सुधारण्यासाठी एक शक्तिशाली टॉनिक देतात.
पचनाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि वजन व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी कड कसे कार्य करते ते येथे आहे. पाचक अग्नीला उत्तेजित करते. कडमध्ये धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप यांचे मिश्रण पाचन अग्नी किंवा अग्नीची कार्य वाढवण्यास मदत करते, जे कार्यक्षम पचन आणि चयापचयासाठी आवश्यक आहे. अग्नी वाढवून कड अन्नातून पोषक तत्वांचे संपूर्ण विघटन आणि शोषण करण्यास प्रोत्साहन देते. पचलेले अन्न कण जमा होण्यापासून प्रतिबंधित करते, जे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देते. कड हे सौम्य डिटॉक्सिफाइंग एजंट म्हणून कार्य करते. शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप बियांमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ गुणधर्म आहेत, जे मूत्राद्वारे अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थाचे उच्चाटन करण्यास प्रोत्साहन देतात. पाणी धारणा कमी करतात आणि संपूर्ण डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देतात. पचनाचा त्रास कमी होतो बघा कसा. धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप यातील वातशामक आणि दाहक विरोधी गुणधर्म जठररोगाविषयक अस्वस्थता जसे की सूज येणे, गॅस आणि अपचन शांत करण्यास मदत करतात. पचनाचा त्रास कमी करून कड अधिक आरामदायी आणि कार्यक्षम पचन प्रक्रियेस प्रोत्साहन देते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वाचे अधिक चांगला वापर करता येतो आणि चयापचय संतुलन राखता येते. शाश्वत वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स बघा. संतुलित आहार. सहज पचण्याजोगे ताजे संपूर्ण पदार्थाचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. तुमच्या जेवणात भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी स्निग्ध पदार्थांचा समावेश करा आणि प्रक्रिया केलेले आणि शुद्ध पदार्थ कमीत कमी करा. नियमित व्यायाम. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली करा. तुम्हाला आवडणारे क्रियाकलाप निवडा. मग ते वेगवान चालणे असो, योग, पोहणे किंवा सायकलिंग असो. आठवड्यातील बहुतेक दिवस कमीत कमी 30 मिनिटे मध्यम व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवा. तुम्हाला इथे सांगितलेले आहे हायड्रेटेड राहा. बघा कसे राहायचे. हायड्रेटेड राहण्यासाठी आणि तुमच्या शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत समर्थन देण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. CCA, चहा किंवा ग्रीन टी सारख्या हर्बल टी देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. लक्षपूर्वक खाणे. तुमची भूक आणि पोट भरण्याच्या संकेताकडे लक्ष देऊन सजग खाण्याचा सराव करा. जेवताना विचलित होणे टाळा. तुमचे अन्न नीट चवर्ण करा आणि प्रत्येक चाव्याचा आस्वाद घ्या. हे जास्त खाणे टाळण्यास आणि चांगले पचन वाढवण्यात मदत करू शकते. आता बघा ताण व्यवस्थापन. दीर्घकालीन ताण, हार्मोनल असंतुलन आणि अस्वस्थ खाण्याची सवयी वाढवून वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. आराम आणि संतुलन वाढवण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा आयुर्वेदिक मालिश यासारख्या तणाव कमी करण्याच्या पद्धतीचा समावेश करा. पुढचा आहे आयुर्वेदिक सप्लिमेंट्स. आयुर्वेदिक सप्लिमेंट्स किंवा हर्बल फॉर्म्युलेशन समाविष्ट करण्याचा विचार करा. विशेषतः वजन कमी करण्यासाठी डिझाईन केलेले तुमची अद्वितीय घटना आणि गरजांसाठी सर्वात योग्य पूरक आहार निश्चित करण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घ्या. आता आहे दर्जेदार झोप. दर्जेदार झोपेला प्राधान्य द्या. प्रत्येक रात्री 7 ते 9 तासाच्या अखंड विश्रांतीचे लक्ष ठेवा. खराब झोप हार्मोनल संतुलनात व्यत्यय आणू शकते, अस्वास्थ्यकर अन्नपदार्थाची लालसा वाढवू शकते आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना तोडफोड करू शकते. मी जे तुम्हाला आयुर्वेदिक हे उपाय सांगितलेले आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील.
धन्यवाद.